जाऊया पुढच्या मोठ्या बातमीकडे। एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणामध्ये 6 जणांना अटक करण्यात आली। एमपीएससीचे 3 अधिकारी, एक क्लास चालक आणि एका परीक्षार्थीच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली। एमपीएससीचे अपर सचिव अभिजित लेंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांना अटक करण्यात आलेली आहे। पेपरफुटीतला सूत्रधार प्रवीण पाटील यालाही पोलिसांनी अटक केलेली आहे। पाहूया या संदर्भातली सगळी माहिती आपण ग्राफिक्सद्वारे। तर एमपीएससीच्या अन्न औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब पदाच्या परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणामध्ये मोठी कारवाई झालेली आहे। 3 अधिकारी, क्लास चालकासह 6 जण एकूण अटकेत आहेत। एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना या प्रकरणामध्ये आता अटक झाली आहे। खासगी क्लास चालक, संबंधित उमेदवाराच्या नातेवाईकांसह अन्य व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे। सर्व आरोपींना आता 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे। पेपरफुटीच्या तक्रारी आणि तपासातील निष्कर्षानंतर भरती प्रक्रिया रद्दचा निर्णय घेतलाय। आधी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आता गरज भासणार नाहीये। फेरपरीक्षेसाठी परीक्षार्थींकडून कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही। अन्न औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक गट ब पदासाठी एमपीएससीनं 29 जुलै 2025ला जाहिरात प्रसिद्ध केलेली। त्यानंतर 22 मार्च 2026ला राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाईन परीक्षा झाली। या परीक्षेचा निकाल 12 जून 2026ला जाहीर करण्यात आलेला। मात्र परीक्षेतील गैरप्रकाराच्या तक्रारी आणि पुरावे समोर आल्यानं संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं। ते काय नेमकी कारवाई झाली आहे? अपर सचिव अभिजित लेंडवे आता अटकेत आहेत। 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांना अटक केली आहे। गोपाळ मराठे, विश्वेश्वर नकाते सध्या अटकेत आहेत। पेपरफुटीतला सूत्रधार प्रवीण पाटीलही अटकेत आहे। एका परीक्षार्थीच्या वडिलांनाही अटक केली आहे।